आणि सुरुवातीलाच खास रिपोर्ट आहे तो म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या भिगवणमधून। भिगवणमध्ये 21 वर्षीय मुलीच्या अपहरण प्रकरणाला आता एक वेगळं वळण लागलंय। 17 फेब्रुवारी रोजी पुण्याच्या भिगवण बाजारपेठेतून 21 वर्षीय तरुणीचं अपहरण झालं होतं। यामध्ये बाजारपेठेमध्ये आई आणि भावासोबत आलेल्या या तरुणीचं 2 मुस्लिम तरुणांनी अपहरण केल्याची बातमी समोर आली। या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत जनआक्रोश मोर्चा काढला। तसंच भिगवण बंदची हाकही देण्यात आली होती। मात्र या प्रकरणामध्ये आता एक नवा ट्विस्ट आलाय, पाहूयात। भिगवणमधील मुलगी पळवून नेली की स्वतः पळून गेली, याच प्रश्नाचा शोध पुणे ग्रामीण पोलीस घेत आहेत। कारण या एका घटनेमुळे भिगवणमध्ये तणाव आहे। त्यातच हिंदुत्ववादी संघटना नेते यात उतरतायत। 2 मुस्लिम मुलांनी मुलीला पळवल्याचा आरोप होतोय। वैष्णवी राजा आठवडे, मी जाहीर शेख यांच्यासोबत 9 वर्षापासून प्रेम संबंधात आहे। तर काल झालेल्या प्रकरणात माझ्यावरती कोणतीही जबरदस्ती केली नाही। मी माझ्या स्वतःच्या मर्जीने आली। जोपर्यंत हा व्हिडिओ समोर आला नव्हता तोपर्यंत भिगवणमध्ये महाभारत घडलं होतं। जाळपोळ केली गेली, ठिय्या आंदोलनं झाली, भिगवण बंद देखील पाळण्यात आला। वातावरण टाईट झालं, तणाव कायम होता। पण पळवून नेलेल्या मुलीचाच व्हिडिओ समोर आला त्यावेळेस मात्र संभ्रम आणखीनच वाढला। वैष्णवी राजा आठवडे, मी जाहीर शेख यांच्यासोबत 9 वर्षापासून प्रेम संबंधात आहे। तर काल झालेल्या प्रकरणात माझ्यावरती कोणतीही जबरदस्ती केली नाही। मी माझ्या स्वतःच्या मर्जीने आली। माझ्यावरती अपहरण झाले नाही किंवा चटणी वगैरे टाकण्यात आली नाही। तर राजकीय माणसांनी टोळ्या त्यांच्या राजकीय लोकांनी टोळ्या बाजून घेऊन नये। मी माझ्या मर्जीने आले। मी वैष्णवी राजा आठवडे, मी जाहीर शेख यांच्यासोबत 9 वर्षापासून प्रेम संबंधात आहे। तर काल झालेल्या प्रकरणात माझ्यावरती कोणतीही जबरदस्ती केली नाही। मी माझ्या स्वतःच्या मर्जीने आली। माझ्यावरती अपहरण झाले नाही किंवा चटणी वगैरे टाकण्यात आली नाही। तर राजकीय माणसांनी टोळ्या त्यांच्या राजकीय लोकांनी टोळ्या बाजून घेऊन नये। मी माझ्या मर्जीने आले। इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये एक अशी घटना घडली ज्या घटनेनं केवळ पुणे जिल्हाच नाही तर राज्य हादरलं। आई आणि भावासोबत भिगवण बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या एका 21 वर्ष तरुणीचं तिच्याच घराशेजारी राहणाऱ्या 2 मुस्लिम तरुणांनी अपहरण केलं। ही बातमी वाऱ्यासारखी महाराष्ट्रात पसरली आणि खळबळ उडाली। या प्रकरणी जहीर हारून शेख आणि आयन हारून शेख या 2 सख्ख्या भावांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यासाठी आम्ही सर्वांना आवाहन केलं आहे आणि ते प्रत्येकाला आम्ही भेटून हे समजून सांगितलेलं आहे की नेमका गुन्ह्याचा स्वरूप काय आहे, त्याचे तपास काय काय झालेला आहे, पोलीस यंत्रणा कशा प्रकारे काम करते, ही सगळी माहिती आम्ही वेळोवेळी काल रात्रीपासून सर्वांना देत आहोत आणि ती समजून पण घेतला गेला आहे आणि त्याच्यात आम्हाला सहकार्य पण भेटत आहे सर्वांना। या घटनेच्या निषेधार्थ पुणे सोलापूर महामार्गावर काल रात्रीच्या वेळी जाळपोळ करत ठिय्या आंदोलन करण्यात आलं। यानंतर आज या घटनेच्या निषेधार्थ भिगवणमध्ये बंद पाळण्यात आला। तर काही मुस्लिम संघटनांनी या घटनेचा निषेध नोंदवला। काल जी काही ही घटना घडली आहे अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे। मी मगाशी मी सांगितलेलं आहे की 4 दिवसात त्या मुलीचं लग्न आलेलं होतं आणि ही अशी घटना घडणं ही एकदम म्हणजे निंदनीय आहे। तरी आमचं एकच म्हणणं आहे, आता आम्ही सकाळी आमची एक मीटिंग झाली आणि त्या मस्जिदमध्ये मीटिंगमध्ये आमचं असं ठरलेलं आहे समाजाचं किंवा आपण यांना एक निवेदन देऊन किंवा त्या जो आरोपी आहे त्याला लवकरात लवकर अटक करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी ही आमची समाजाची भूमिका राहिली आहे। ज्यावेळी ही तरुणी आपल्या आई आणि भावासोबत भिगवण बाजारपेठेत आली तेव्हा नक्की काय घडलं याचा संपूर्ण घटनाक्रम तिच्या भावानं सांगितलाय। मी, मम्मी आणि बहीण आम्ही 3 जण भिगवणमधून लग्न शॉपिंग करून घरी निघालो होतो। त्या टायमिंगला तो गाडी थांबवून आनंद पाठीमागे विष्णुगुरु शेजारी थांबला होता। जहीर शेख आणि आयन शेख 2 जण गाडी थांबवली त्यांनी दोघांनी आणि त्याचा छोटा टेम्पो होता अशोक लेलंड आणि त्यासोबत TVS रायडर पण होती। त्याने माझ्या मम्मीच्या आणि बहिणी 3घांच्या डोळ्यात चटी टाकून आमच्या 3घांना मारहाण केली। मम्मी सोडत नव्हती तर मम्मीला त्यांनी पाठीत दांडगं टाकलं आणि दांडगं टाकून त्यांनी मग मम्मीने चिंकाळी, बहीण पण ओरडली मोठ्याने, तरी मग त्याने उचलून गाडीत टाकली। मारलं कोणाला मारलं नक्की त्याने? मला, मम्मीला, बहिणीला 3घांना पण मारलं। आरोपीच्या आणि मुलीच्या शोधासाठी पोलिसांनी 6 पोलीस पथकं तैनात केली।
वेगवेगळ्या पद्धतीनं आरोपींचा शोध घेतला जातोय. अपहरण झालेली तरुणी आणि आरोपी हे एकमेकांचे शेजारी असून तरुणी आणि आरोपीमध्ये महिनाभरापासून संभाषण देखील सुरू होतं, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. किडनॅपिंग अपहरण केल्याची तक्रार भिगवण पोलीस स्टेशनला दाखल आहे. त्या अनुषंगाने किडनॅपिंग आणि जबरी चोरी अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल आहे. या दाखल गुन्ह्यातील 2 आरोपी निष्पन्न आहेत. त्यामध्ये झहीर अरुण शेख आणि आयान अरुण शेख असे 2 सख्खे भावंडे याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत. यामध्ये जे विक्टीम पीडिता आहे आणि हे जे आरोपी आहेत, या दोघांचे प्राथमिकदृष्ट्या काही एकमेकाला कॉल आणि काही टेक्स्ट मेसेज केलेले आम्हाला तपासामध्ये अद्याप आढळून आलेले आहेत. या अनुषंगाने काल 4 टीम आम्ही रवाना केलेल्या होत्या. यांचे मोबाईल फोन अद्याप तरी बंद आहेत आणि टीम ज्या रवाना झालेल्या आहेत त्या CCTVच्या मार्गाने त्यांच्या शोधावर आहेत. अपहरण करणारे दोन्ही तरुण हे मुस्लिम आहेत. त्यांनी एका हिंदू मुलीचं अपहरण केलंय असं म्हटल्यावर हिंदू आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांनी भिगवण गाठलं. मुलीचा व्हिडिओ हा जबरदस्तीनं बनवल्याचा आरोप पडळकर यांनी केलाय. व्हिडिओ बघितल्याच्या नंतर मी फोन केला होता की हा व्हिडिओ आला कुठून. त्यांनी म्हटलं की वेगळं ऍप त्यांनी वापरलंय, त्याच्याची लोकेशन दिसत नाही. त्यांनी पोलिसांना व्हिडिओ पाठवलं, नंतर घरच्यांना व्हिडिओ पाठवलं. म्हणजे त्यांचं धाडस वाढलेलं आहे किंवा त्यांच्या पाठीमागे कुणीतरी आहे, या मुलाला वाचवण्याचा कुणीतरी प्रयत्न करतंय असा त्याचा अर्थ होतोय. त्याचे चुलते इथले गुंड आहेत, प्रचंड त्याची दहशत आहे, त्याच्यावरती अनेक गुन्हे आहेत. माग हिंदू मुलीच्या अपहरणामध्ये पण तो आरोपी होता. काही महाराजांना मारहाण केलेली आहे. इथल्या मंदिरामध्ये ते कब्जा घेत आहेत, मंदिरातल्या मूर्त्यांची मोडतोड केलेली आहे. मग हे कसं काय असं होतंय? इतके दिवस का गप्प आहे पोलीस प्रशासन? मध्ये आपण पाहिलं तर एक वेगळी घटना घडलेली आहे. एका मुलीला, म्हणजे हिंदू धनगर समाजातील एका मुलीला अगदी बाजारातनं उचलून घेऊन पळून घेऊन गेलेले आहेत आणि त्याला विरोध करत असताना तिचा भाऊ होता, त्यांची आई होती, त्यांच्या डोळ्यामध्ये मिरचीची पावडर टाकण्यात आली. आणि अशी घटना ही सर्वांसमोर घडते. प्रशासन कुठं काही त्याच्यावरती काही करत नाही. म्हणजे ते ज्यांनी किडनॅपर आहेत त्यांना लवकर अटक केली पाहिजे, आमची मुलगी आमच्या ताब्यात दिली पाहिजे, अशा सर्व मागण्यांकरता हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. काय नेमका प्रकार आहे? माझं SP-शी बोलणं झालेलं आहे आणि तिथल्या सगळ्या पोलीस यंत्रणा आणि स्थानिक आमचे सगळे सहकारी आहेत त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. माझी सगळ्यांनाच विनंती आहे की शांतता ही झालीच पाहिजे. इन्क्वायरी तातडीने झाली पाहिजे. कुटुंबाला न्याय हा मिळालाच पाहिजे. पण ज्या अफवा असतील, खरं खोटं माहिती नाही, माझी प्रशासनाला आणि पुण्याच्या SP-ना विनम्र विनंती आहे की त्यांनी एक ऑफिशियल स्टेटमेंट करावं, म्हणजे तिथे शांतता ही राहिलीच पाहिजे. मागेही आपल्याला आठवत असेल आणि मी जाहीरपणे अनेक वेळा बोललेले की मी राहुल कुलांचेही आभार मानले. कारण का दौंडमध्ये जेव्हा अशी परिस्थिती झाली असेल, तुम्हाला मी राहुल कुलांना फोन केला आणि राहुल कुलांनी मी एकत्र मिळून आमचे राजकीय सगळे मतभेद बाजूला ठेवून दौंडसाठी आम्ही दोघांनी लोकप्रतिनिधी म्हणून एकामेकाला साथ दिली आणि तिथे दौंडला गडबड झाली नाही. भिगवणमधील घटना हे प्रेम प्रकरण आहे की अपहरण हे कळायला थोडासा वेळ जावा लागेल. मात्र एवढ्या एका प्रकरणानं नगरमध्ये पुन्हा एकदा राजकीय तणाव निर्माण झालाय. देवा राखुंडे, NDTV मराठी, भिगवण.